नमस्कार, जय भीम जय शिवराय मित्रांनो. संदीप कांबळे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. या व्हिडिओमध्ये अतिशय अशी आनंदाची आणि आपल्या शिक्षक भरतीला एक दिलासादायक असणारी जी काही बातमी आहे, त्या संदर्भामध्ये आपण त्यासाठी काय प्रयत्न केलेत, कशा पद्धतीनं हे भिजत भिजत पडलेलं घोंगडं जे होतं गेल्या 6 महिन्यापासून त्याला कसा खिंडार लागलेला आहे, या सविस्तर गोष्टीची आपण माहिती बघणार आहोत. आणि तुम्हाला खरंच खऱ्या अर्थानं पवित्र पोर्टल शिक्षक भरती जी आहे टेट 3 ती खऱ्या अर्थाने आजपासून सुरू झालेली आहे. आत्तापर्यंत आपण परीक्षा दिली, त्याचा निकाल लागला, मग त्याच्यासाठी अनेक आंदोलनं केलीत, अनेक वेळा पाठपुरावा केला परीक्षा परिषदेकडे, शिक्षण आयुक्त कार्यालयाकडे. मग नंतर विधानभवनावर जो पहिला मोर्चा काढला आहे, पहिलाच मोर्चा शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये, त्याची पूर्णपणे जी आहे ती दखल शिक्षण मंत्री महोदयांनी, दोन्ही शिक्षण मंत्री महोदयांनी अक्षरशः जोरदारपणे घेतलेली आहे. याच्यामध्ये ज्या दिवशी आपण पहिल्या दिवशी 8 डिसेंबर या दिवशी विधानभवनावर मोठ्या प्रमाणामध्ये मोर्चा काढला, महाएल्गार आंदोलनाच्या माध्यमातून महामोर्चा काढला. त्या महामोर्चाची दखल जी आहे ती तात्काळ शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांनी घेतली आणि आपलं शिष्टमंडळ जे आहे त्यांच्याशी चर्चा करायला बोलवले. तेव्हा त्यांना बोलल्याच्या नंतर तुम्हाला अगोदरही सांगितलं, इतिवृत्तांत जो आहे तो सविस्तर सांगितलं. मात्र आज थोडंसं त्याची घडामोडी जी आहे ती व्यवस्थित सांगण्याचा मानस आहे, जेणेकरून तुम्हाला क्रम लक्षात येईल आणि पुढच्या दिशासुद्धा तुमच्या लक्षात येतील. हे सगळं काही आपल्याकडे ठरलेलं आहे. करेक्ट कार्यक्रम आपण आखलेला आहे. करेक्ट कार्यक्रम आपण करणार आहोत. शिक्षक भरतीचा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये जागा आणून ज्या पद्धतीनं तुम्ही विश्वास दाखवला, त्याच पद्धतीनं हा सुद्धा पुढचा विश्वास दाखवला तर 100% मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी भरती प्रक्रिया राबवू शकतो आपण. आणि कमी ज्याला मार्क्स पडले त्या सगळ्यांना त्या ठिकाणी नोकरीवर आपण मिळवू शकतो नोकरी. अशा आशयाची जी आहे ती योग्य नियोजन, प्लॅनिंग सगळं काही आपल्याकडे तयार आहे. तुम्हाला वारंवार सांगितलं की आंदोलन हिवाळी अधिवेशन झाल्या आंदोलनामध्ये जे आहे ते पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन ते सुरू होणार आहे. तुम्ही काळजी करू नका. आपली ऊर्जा ही जी आहे ती केवळ छोट्या छोट्या गोष्टीसाठी वाया घालू नका, राखून ठेवा. ती ऊर्जा भविष्यामध्ये प्रचंड मोठ्या जागा आणण्यासाठी कामी येणार आहे, हे वारंवार सांगितलं. आणि आपल्याकडे करेक्ट कार्यक्रम असतो, उगाच पोकळ घोषणा नसतात. त्या पद्धतीनं त्या दिवशी जशी आपण चर्चा केली त्या दिवशी तात्काळ शिक्षण मंत्री महोदयांनी 8 दिवसाच्या वर एकही दिवस लागणार नाही असं सांगितलं पवित्र पोर्टल सुरू करण्यासाठी. आणि काही त्याच्यातल्या ज्या मागण्या होत्या त्या पूर्णही केल्या होत्या. मी तुम्हाला वारंवार सांगितलं की भेट जी आहे ती काही मागण्यांवर सकारात्मक झालेली होती आणि काही मागण्या ज्या होत्या ते धोरणात्मक निर्णय, त्याला थोडासा वेळ देणं गरजेचं होतं. या कारणाने जो आहे तो आपण त्या ठिकाणी वेळ दिलेला होता. दोन्ही शिक्षण मंत्र्यांनी सांगितलं होतं की पवित्र पोर्टल तात्काळ सुरू होणार आहे, पण हे आपलं टार्गेट नव्हतं. पवित्र पोर्टल सुरू करणे हे टार्गेट नव्हतं. ठीक आहे, यशाची ही पहिली पायरी होती. शिक्षक भरतीच्या पवित्र पोर्टलची सुरुवात होणे हे आपलं यश नक्कीच पहिली पायरी होती. आणि तुम्हाला शब्द दिला होता, कालच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की हे आंदोलन पूर्णपणे यशस्वी झाले. काय यशस्वी झालं तर प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये भावी शिक्षक जे आहेत ते या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारवर, शिक्षण मंत्र्यांवर, शिक्षण मंत्र्याच्या अंडरमध्ये जी काम करते शासन, सरकार, अधिकारी यांच्यावर प्रचंड मोठं जे दबाव आहे ते टाकण्यात यशस्वी झाले. त्यामुळे मी तुम्हाला म्हटलं होतं की आंदोलन हे आपलं प्रचंड मोठ्या प्रमाणात यशस्वी झाले आणि त्याला प्रतिसाद जो आहे ते समाज माध्यमातून सगळीकडे, इलेक्ट्रॉनिक मीडिया असो, नंतर मग प्रिंट मीडिया असतो, सगळ्यांनी जे आहे विरोधी पक्षांनी म्हणा, सगळ्यांनी जे साथ दिलेली होती ते त्या कारणाने हे आंदोलन यशस्वी झालेलं होतं. हे असं माझं सांगण्याचा एक प्रयत्न होता तो. आणि काही लोकांनी म्हटलं की नियुक्ती मिळवल्या म्हणजे एवढीशा गोष्टीनं आंदोलन यशस्वी होत नाही. आता इतकं कळणार नाही इतके तरी आम्ही गाढव नसाल ना. त्यामुळे तुमचं तत्त्वज्ञान घरी बसून जे काही भोगताय तुम्ही ते घरीच बसून भोगा. आम्हाला गरज नाही तुमची, कारण तुम्ही कधीही येत नाही, आम्हाला खात्री आहे आणि विश्वासबी आहे. ते म्हणतात कोल्ह्याला आंबट द्राक्ष आंबटच म्हणतात ना, तशा पद्धतीची तुमची कथ आहे. तुम्ही आयुष्यामध्ये उभ्या कधीच समाधानी होऊ शकत नाही. तुम्ही लागल्याच्या नंतरसुद्धा तुम्हाला वाटतं जिल्ह्यात जरी लागली स्वतःच्या तर म्हणजे गावाच्या शेजारी लागायला पाहिजे होतं, अशी तुमची नकारात्मक भूमिका असते. त्यामुळे ठीक आहे, एका दोघाकडे ती लक्षही द्यायचं नाही. पण त्या दिवशी ज्यांनी शिक्षण मंत्र्यांनी सांगितलं की 8 दिवसामध्ये पोर्टल सुरू होईल आणि हे पोर्टल जे आहे ते मी आंदोलनातून घरी येण्याच्या अगोदर, मी घरी पोहोचल्या पवित्र पोर्टल सुरू झालेलं आहे. 8 दिवससुद्धा झालेले नाही आहेत. 7व्या दिवशी पवित्र पोर्टल जे आहे ते सुरू झालेलं आहे मित्रांनो. त्यानंतर मग काल दुपारी मला सायंकाळच्या आसपास 4:00च्या आसपास मला
आपले एकनाथ शिंदे साहेबांची OSD जी होते ते नांदेडमध्ये आले होते. मी त्यांना कॉल केलेला होता, ते कार्यक्रमात होते म्हणून ते रिसिव्ह केले नव्हते. मात्र काल सायंकाळी जे आहे ते मी त्यांना पुन्हा कॉल केला. त्यांनी पुन्हा मला माझ्याशी बोलले. त्यांनी आपला विषय जो आहे तो एकनाथ शिंदे साहेब राज्याचे मुख्यमंत्री यांच्या कानावर टाकलेला आहे. त्यांना आपलं निवेदन दिलेलं आहे आणि यांना शिष्टमंडळाला मंत्रालयामध्ये बोलून घ्या असं त्यांनी शब्द पण दिलेला आहे मित्रांनो. आणि हे पवित्र पोर्टल सुरू होणार अशाबद्दलची जी झाल्याच्यानंतर याची जी कार्यवाही आहे ती आपण सविस्तर यांच्या शिष्टमंडळाला भेटून चर्चा करू असं त्यांनी सांगितलं. आता लवकरच जे आहे ते आपल्याला वेळ मिळणार आहे. मंगेश चिवटे साहेब यांच्या माध्यमातून काल आपला पूर्ण मुद्दा जो आहे तो आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे गेलेला आहे. नक्कीच पुढच्या सगळ्या मागण्या आपण पूर्ण करून घेणार आहोत जास्तीत जास्त संख्या जास्तीत जास्त जागा आणण्यासाठी. त्यामुळे निश्चित राहा. त्यांनी दिलेला शिक्षण मंत्र्यांनी दिलेला शब्द जो आहे तो त्यांनी आज पाळलेला आहे. मात्र याचा अर्थ असा नाही की पवित्र पोर्टल सुरू झालं म्हणजे शिक्षक भरती संपली किंवा आपलं प्रचंड मोठं यश आहे. मी तुम्हाला वारंवार सांगितलं की पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन करणे ही फार मोठी गोष्ट नाही आहे. ते होणारच आहे. मोठी गोष्ट ही आहे की 75,000 शिक्षकांच्या जागा आणणे आणि त्याच्यासाठी आपण लढणार आहोत हे मी तुम्हाला वारंवार सांगितलं. आणि प्राथमिक स्वरूपामध्ये आज 2 मागण्या आपल्या पूर्ण झालेल्या आहेत आंदोलनाच्या माध्यमातून. तुर्तास अजून काही मागण्या पूर्ण झालेल्या आहेत. ते वेळोवेळी कळतच जाईल तुम्हाला. तुर्तास 2 मागण्या सुरू कंप्लीट झालेल्या आहेत. एक, ज्या उमेदवारांनी जवळजवळ 2,000पेक्षा अधिक उमेदवारांनी शिक्षक भरतीची प्रक्रिया जी आहे भरतीचा अर्ज भरला होता, 2, 3, 4 वेळा भरला होता आणि या भरती प्रक्रियामध्ये ते उमेदवार एका भरतीमध्ये 120 तर दुसऱ्या भरतीमध्ये 166 मार्क्सपर्यंत मार्क्स घेतलेले होते आणि अशा उमेदवारांना आपण बाद करण्यासाठी सांगितलं होतं. एक वेळा परीक्षा दिलेला उमेदवार ठीक आहे, पण एकापेक्षा अधिक वेळा परीक्षा दिला तो पूर्ण भरती प्रक्रियेतून बाद करण्यात यावा असं आपण त्यांना सांगितलं होतं. तर त्या ठिकाणी जी आहे ती त्यांनी सगळ्या उमेदवारांना ज्यांनी 2 बार परीक्षा दिली, 3 बार दिली अशा सगळ्या उमेदवारांना पवित्र पोर्टलमधून बाद केलेलं आहे. हे गुणवंत आणि अभ्यासू उमेदवार प्रामाणिक उमेदवार आहेत जी शासनाची फसवणूक करत नाहीत. अशा उमेदवारांसाठी प्रचंड मोठी दिलासादायक ही मागणीला यश मिळालेलं आहे. प्रचंड मोठं दिलासादायक असणार आहे. अशी उमेदवार 2,500पेक्षा अधिक जे आहेत ते भरती प्रक्रियेतून बाद झालेले आहेत. त्या ठिकाणी जे आहे ते प्रचंड 2,29,000 उमेदवारांनी परीक्षा दिली. त्याच्यापैकी 2,10,000 उमेदवार जे आहेत ते आता स्वप्रमाणित करण्यासाठी पात्र ठरले असून आजपासून 29 डिसेंबरपर्यंत जे आहे ते पवित्र पोर्टलवर आपलं स्वप्रमाणित ज्याला रजिस्ट्रेशन म्हणूया सेल्फ सर्टिफिकेशन अर्ज करण्यासाठी सुरुवात झालेली आहे आजपासून. हे करत असताना अजून एक मागणी पूर्ण झाली. त्याच्यामध्ये जी खाजगी आस्थापना आहेत एका 10 पूर्वी उमेदवारांना बोलवलं जायचं मुलाखतीला. विना मुलाखतीची भरती प्रक्रिया वेगळी पार पडते आणि मुलाखतीसह याची वेगळी पार पडते. स्वतः शिक्षण मंत्र्यांनी त्या दिवशी सांगितलेलं होतं भेटीमध्ये की आता एकाच 10च्या ऐवजी एकाच 3 आम्ही पाठवण्याचा GR काढलेला आहे. तो आता लवकरच इम्प्लिमेंटेशन होत आहे आणि आवर सचिव यांनी सुद्धा बाहेर येऊन सांगितलेलं होतं. अगदी त्या पद्धतीनं आता जे उमेदवार आहेत एका जागेसाठी 10 उमेदवार पात्र असायचे, आता एका जागेसाठी 10 नाही तर एका जागेसाठी आता 3च उमेदवार जे आहेत ते पात्र होणार आहेत. त्या मध्यंतरीच्या काळामध्ये इतर मागासवर्गीय बहुजन कल्याण आणि विद्यानिकेतन यांच्या जागा पवित्र पोर्टलमध्ये भरणार होत्या. त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी तसा उल्लेख केलेला होता की एक उमेदवार हा आता मुलाखतीसहमध्ये एकाच 3 म्हणजे एका जागेला आता 3 उमेदवार येतील. तो आशय जो आहे तेही त्यांनी मला त्या दिवशी सांगितलं होतं आमच्या शिष्टमंडळाला आणि तोच आशय आता याच्यामध्ये दाखवलेला आहे. म्हणजे पवित्र पोर्टलला जे इतर आस्थापना येतात विना मुलाखतीच्या सोडून मुलाखतीसह त्याच्यामध्ये आता एका जागेला 3 उमेदवार पाठवण्याचा जो रेशिओ आहे तो येणार आहे. जेणेकरून या जागा भरत असताना खाजगीच्या जागा पूर्ण भरल्या जातील आणि रिक्त राहणार नाहीत आणि बार्गेनिंग जे आहे संस्थाचालकाचं ते कमी होईल. नक्कीच त्या ठिकाणी आता उमेदवारांना चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी संधी मिळेल आणि जे पारदर्शकता आहे भरती प्रक्रियेची मुलाखतीसहमध्ये ते 100% येण्याचा प्रयत्न असेल. आणि मुलाखतीचा जो डेमो असतो रेकॉर्डिंग मुलाखत याचा आपण त्यांना पाठपुरावा करतच आहोत आणि पाठपुरावा करतच राहू. ती पण मागणी कम्प्लिटली पूर्ण होईल. नक्कीच मित्रांनो हे आंदोलन म्हणजे खऱ्या अर्थानं तुमचं यश आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून आपण मोठ्या प्रमाणामध्ये यशस्वी झालेलो आहोत आणि पुढची जी दिशा आहे आता जास्तीत जास्त जागा आणण्याची ते 100% जागा जास्त आणण्यासाठी जोरदार प्रयत्न असणार आहे. तुम्ही निश्चिंत राहा. आपण व्यवस्थितरित्या त्या ठिकाणी पाठपुरावा करतोय. व्यवस्थितरित्या मोठ्या प्रमाणामध्ये जागा आणण्यासाठी तुमच्या हक्काची नोकरी मिळवून देण्यासाठी स्वतः जॉबला लागण्यासाठी
पूर्ण आपण समर्थन केलेलं आहे. पूर्ण पाठपुरावा आपण करणार आहोत. योग्य दिशेनं आपण पाठपुरावा करत आहोत. त्यामुळं निश्चिंत राहा. येणाऱ्या काळामध्ये जो टास्क दिला जाईल तो टास्क कंप्लीट करत चला. आणि तुमचं रजिस्ट्रेशन करत असताना जे तुमचे डॉक्युमेंटेशन्स आहेत ते तुम्ही अर्ज भरत असताना 14 मेपर्यंतची अर्ज शैक्षणिक पात्रता त्याच्यामध्ये ग्राह्य धरलेली होती. आणि सोबतच व्यावसायिक पात्रता जी आहे ते सप्टेंबर, जे की परीक्षा परिषदेने वेळोवेळी अध्यापन जी काही पदविका आहे त्याची पत्र निर्गमित केलेले आहेत. त्यांना त्याच्यामध्ये प्रथम सत्राच्या अंतिम वर्षामध्ये किंवा द्वितीय वर्षाच्या अंतिम वर्षामध्ये जे उमेदवार पात्र होते व्यावसायिक पात्रतेमध्ये, त्या सगळ्या उमेदवारांना याच्या नियमाच्या अधीन राहून 14 मेच्या 2025च्या अगोदरची डॉक्युमेंटेशन, अर्ज भरतानाची शैक्षणिक पात्रता आणि व्यावसायिक अर्हता या सगळ्या नियमाला अधीन राहून जे आहे त्यांना संधी देण्यात आलेली आहे. त्यामुळं निश्चिंतपणे यांना आता त्याच्यामध्ये संधी मिळणार आहे. बाकीच्यांना जे नियमाबाह्य करण्याची मागणी करतो त्यांना त्या ठिकाणी संधी मिळणार नाही आहे. ठीक आहे, अजून काही प्रयत्न करण्याचे असतील तर तुमचे नक्कीच कमेंट्स करा. त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी तुम्हाला योग्य ते दिशेनं जाणारे प्रयत्न करूया. तुम्हाला कशी संधी उपलब्ध होईल त्यासाठी सुद्धा प्रयत्न करूया. आणि आपलं जे टार्गेट होतं ते रजिस्ट्रेशन हे टार्गेट नव्हतं. रजिस्ट्रेशन होणारच आहे. त्या दिवशीही तुम्हाला सांगितलं, शिक्षण मंत्र्यांनी सांगितलं 8 दिवसात रजिस्ट्रेशन करू. आणि त्यांनी दिलेलं शब्द वचन सगळं पाळलेलं आहे. 100% रजिस्ट्रेशन झालेलं आहे, होणार आहे. त्यामुळं रजिस्ट्रेशन सुरू होणारच आहे. आपण बारीक बारीक गोष्टीसाठी लढत नसतो. तुम्हाला वारंवार सांगितलं, कारण एकच हातोडा मारायचा ज्याच्यामध्ये सगळं गार होऊन जाईल अशा पद्धतीचं आपलं नियोजन असते. आणि आपण सगळी एनर्जी जी आहे ते राखून ठेवलेली आहे. कशासाठी? जास्तीत जास्त जागा आणण्यासाठी. त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये जागा आणण्यासाठी जोरदार प्रयत्न केले जातील. आणि आपण शिकार अशी करतो, वाघाची शिकार करायची डायरेक्ट. बिंद्राची शिकार करण्यासाठी आपण आपली ऊर्जा वाया करायची नाही. वाघाची शिकार करायला की ऑटोमॅटिक उंदरं, कोल्हे, लांडगे, मांजर आपल्या पाठीमागं धावत असतात. म्हणून रजिस्ट्रेशन ही आपलं अंतिम टार्गेट नव्हतं, तर 75,000 जागा हे अंतिम टार्गेट होतं. मात्र त्याविषयी आपण त्याचाही पाठपुरावा केला नाही. अशातला भाग नाही. ती एक पहिली पायरी होती. पहिल्या पायरीला प्रचंड ऊर्जा लावणं काही गरजेचं नव्हतं. मध्यंतरीच्या काळामध्ये तुम्हाला नोंदणीसाठी आपण काही करू नका, तुम्हाला सांगितलं. ते अधिवेशनामध्ये झाल्या ते होऊनच जाईल हेही तुम्हाला सांगितलं. आणि शिक्षण मंत्र्याची भेट घेतल्या त्यांनी सांगितलं की 8 दिवसामध्ये नोंदणी प्रक्रिया सुरू होईल. आणि म्हणलेल्या 8व्या दिवसामध्ये शेवटी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली. त्यामुळं सविस्तर प्रकारे नोंदणी प्रक्रिया करत असताना तुमची व्यावसायिक अर्हता, तुमची प्रमाणपत्र, जे सगळी काही डिटेल्स असतात ते कशा पद्धतीनं टाकायचे याच्यावर स्वतंत्र असा एक वेगळा व्हिडिओ येणार आहे. कागदपत्र वगैरे तयार ठेवायचे यावर स्वतंत्र आपण यूट्यूबला लाईव्ह घेऊन तुमची सगळी समस्या ऐकून तुम्हाला उपाय सांगणार आहे. सतत तुमचं सेल्फ सर्टिफिकेशन पूर्ण होईपर्यंत आपण तुमच्या ज्या अडचणी आहेत त्या सोडवणार यूट्यूबच्या माध्यमातून, टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून. त्यामुळं तुमच्या कुठल्याही अडचणी असू द्या, डिस्क्रिप्शनमध्ये मी टेलिग्रामची लिंक टाकणार आहे, ते जॉईन करून घ्या. चॅनल संदीप कांबळे ऑफिशियल. आणि कमेंट्समध्ये सुद्धा ती लिंक टाकणार आहे, ते पण जॉईन करून घ्या. जेणेकरून तुमच्या अडचणी म्हणजे तुमच्या अडचणी त्या ठिकाणी राहणार नाहीत. आणि सेल्फ सर्टिफिकेशन जे 2,09,000 उमेदवार आहेत पात्र, त्या सगळ्यांना सेल्फ सर्टिफिकेशन करणं गरजेचं आहे. तरच तुम्ही पुढच्या प्रक्रियेला पात्र होता, निवडी प्रक्रियेला पात्र होता. आणि याच्यामध्ये जो भाग येणार नाही तो पूर्णपणे बाद होईल, त्याला कुठलाही दावा करता येणार नाही. त्यामुळं नोंदणी करणे प्रचंड महत्त्वाचं आहे. त्यामुळे ही माहिती जी आहे ती जास्तीत जास्त उमेदवारांना 2,28,000 उमेदवार 2,10,000 उमेदवारांपर्यंत पोहोच करा, जेणेकरून त्यांचं नोंदणी करणं राहणार नाही किंवा कोणी वंचित राहणार नाही. आणि त्यांना वेळोवेळी जी अडचणी आहे त्या आपण समस्या सोडवायला सुरुवात करू शकतो. त्यामुळं हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि सगळ्यांपर्यंत ही माहिती जाऊ द्या. हे पहिलं यश आहे जे की महामोर्चा एल्गार धरणे आंदोलन नागपूर हिवाळी अधिवेशन यशवंत स्टेडियमवर जे केलेलं होतं हे पहिलं यश आहे. आणि असंच यश तुम्हाला तुमच्या शाळेवर नियुक्ती मिळून पहिला पगार येईपर्यंत तुमच्यासोबत लढत राहणार हा आपला शब्द आहे. ज्यांनी आपल्यावर विश्वास टाकला आहे, ज्यांनी आपल्या पाठीमागं आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग घेतला, या सगळ्यांचं हे यश आहे. आणि हे विदर्भाची टीम विशेष करून त्यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात नियोजन केलं आणि हे आपलं सगळ्यांचं यश आहे, केवळ माझं यश नाही आहे. त्यामुळं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुमच्या सगळ्या अडचणी मी सोडवेल, केवळ तुम्ही टेलिग्राम चॅनल आणि किंवा लाईव्हमध्ये अटेंड करत राहा. तुमचं थांबतो. यापेक्षा वेगळे तुमचे प्रश्न असतील तर कमेंट्स करा. तुमच्या सगळ्या कमेंट्स मी वाचतोय.
जे गरजेचं आहे त्याला उत्तर देतो, पण सगळी समस्या तुमच्या वाचत असतो. ज्यावर मी उत्तर देत नाही असं समजून जा की त्याचं मी उत्तर ऑलमोस्ट त्या व्हिडिओमध्ये दिलेलं असते. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे मित्रांनो की ही माहिती जास्तीत जास्त उमेदवारांना पर्यंत जाऊ द्या, जास्तीत जास्त उमेदवारांना या गोष्टी कळू द्या, कोणी वंचित राहणार नाही, जेणेकरून नंतर जे आहे ते हे सेल्फ सर्टिफिकेशन जे आहे ते दिलेल्या विहित काळामध्ये 29 डिसेंबरपर्यंत कंप्लीट व्हावं, यासाठी सगळ्यांना जागृत करा. सगळ्यांना विनंती आहे, सगळ्यांपर्यंत पोहोच करा. आणि याला जर विलंब झाला जास्त तर मग भरती प्रक्रियेला हळूहळू विलंब होतो. यानंतर सविस्तर जे आहे ते तुम्हाला माहिती देतच जाईल. त्यामुळं आता तुम्हाला खूप खूप सदिच्छा देतो. सविस्तर आपलं सेल्फ सर्टिफिकेशन जे आहे ते करून घ्या. याच्याशिवाय भरती प्रक्रियेत तुम्हाला सहभागीच होता येत नाही. आणि केलेली सेल्फ सर्टिफिकेशनची पावती जी आहे ते आपल्या जवळच ठेवा. भविष्यामध्ये तुम्हाला शिक्षण सेवक म्हणून नियुक्त होताना ती पावती लागते. भरतीच्या प्रत्येक टप्प्यावरती पावती लागते. त्यामुळं त्याला जतन करून ठेवा. तुमच्या अडचणी असतील तर मला कळव. चला, माझा नंबरही दिलेला आहे, कमेंट्स बॉक्समध्ये तुम्ही कमेंट्स करू शकता. तर थांबतो. हे यश पूर्णपणे म्हणतो, पूर्णपणे यश जे आहे ते आपल्या आंदोलनाचे यश आहे. हे आपल्या मोर्चाचं यश आहे. कारण ज्याची दखल जी आहे ते शिक्षण मंत्र्यांनी आपण बाहेर त्यांची शिष्टमंडळाची भेट घेऊन बाहेर येईपर्यंत त्यांनी त्यांच्या सोशल मीडियाच्या सगळ्या हँडलवर, ट्विटर असो, फेसबुक असो, इंस्टाग्राम असो, सगळीकडे जे आहे ते आपल्या आंदोलनाची दखल घेऊन त्यांनी शिष्टमंडळासोबत चर्चा झाली आणि सकारात्मक चर्चा झाली. अशा पद्धतीचं त्यांनी पोस्ट केलेली होती. त्यामुळे हे पूर्ण यश जे आहे ते पूर्णपणे आपलं यश आहे. त्यामुळं निश्चित तुम्ही योग्य व्यक्तींच्या सोबत आहात याचा मलाही आनंद आहे. आणि या गोष्टीचा मलाही आनंद आहे की तुमच्या मी कामी येतोय आणि तुमच्या कामी मी शेवटपर्यंत येईल, याही गोष्टीचा मला आनंद आहे. म्हणून मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्यासोबत जास्तीत जास्त जागा आणण्यासाठी सोबत राहा. त्यामुळं कमीत कमी मार्क्स पडलेल्या उमेदवारांना संधी मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. मग ते माध्यम कुठले असो, इंग्रजी, उर्दू, हिंदी, बेंगॉली, कन्नड, कुठलंही माध्यम असो, कुठल्याही प्रवर्गाची जागा कोण्याही प्रवर्गावर आणण्यात आला तर त्या ठिकाणी आपल्याला निदर्शनात आणून द्या. आपण सर्वसमावेशक भूमिका घेतो. कोणी एका गटासाठी, कोणी एका जातीसाठी काम करत नाही किंवा कोणी एका माध्यमासाठी काम करत नाही. आपण सर्वसमावेशक भूमिका घेऊन सगळ्यांच्या समस्या आपण सोडवत असतो. त्यामुळं निश्चितपणे तुमच्या सगळ्या समस्या सोडवायला मी समर्थ आहे. केवळ तुमच्या अडचणी मला कळत चला, असाच दिलेला विश्वास जो आहे तो दाखवत चला. हे यश जे आहे ते आपल्या आंदोलनात उपस्थित असल्या प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या आपल्याला मदत केल्या सगळ्यांचं यश आहे. त्यामुळं मित्रांनो, खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जय भीम, जय श्रीराम.